तर मित्रांनो, आज आपण ॲक्सेल रिपेअरिंग करण्यासाठी ॲक्सेल घेऊन आलो आहोत. कस्टमरच्या म्हणण्याप्रमाणे आपण ॲक्सेल रिपेअरिंग करण्यासाठी घेऊन आलो आहोत. पण शक्यतो ॲक्सेल रिपेअरिंग करणे हे बरोबर नाही आहे, कारण की ॲक्सेलला काय करतात, अशा प्रकारे गाळ्या मारतात, अशा प्रकारे त्याला रिपेअर करतात. जिथे गाळ्या पडल्या तिथे वेल्डिंग मारतात आणि ते वेल्डिंग इथं अशा प्रकारे घासतात. त्यामुळे शक्यतो रिपेअरिंग राहतो, नवीन तो नवीनच राहतो. त्यामुळं माझ्या म्हणण्याप्रमाणे शक्यतो नवीन टाकलं कधी पण फायदेशीर राहतं. ॲक्सेल बरोबरच्या ग्रीसची क्वालिटी पाहू शकता. अशी एक ॲक्सेल बरोबरच्या ग्रीसची क्वालिटी असते. आणि कधी पण आपण ज्यावेळेस हा ग्रीस वापरतो रिपेअरिंगवाला, त्यावेळेस रिपेअरिंगवाला ग्रीस अशा प्रकारे असतो. त्यामुळे शक्यतो ग्रीसची पण तुम्ही क्वालिटी पाहू शकता, कंपनीबरोबरचं ग्रीस आणि बाहेरचं ग्रीस. आतमध्ये अशा प्रकारे असतो. आणि हे जे पाहू शकता, हाफती इथं बॉल असतात अंगठ्यापाशी. हे बॉल येतं, हे बॉल रनिंगमध्ये मुवमेंट करतात. आणि हे बॉलला जे प्रेस करते, हा बॉलला बसणार हा गाळा आहे. आणि ह्याला जशी गाडी रनिंग फुल स्टँडला गाडी बसेल तसं ह्याला गाळ्या पडतो. ॲक्सेलच्या मधला कोण आहे, ह्याच्यावरती बेरिंग बॉल बसतात. इथं पाहू शकतात, कधी पण गाळ्या जो पडतो ह्याला, तो गाळ्या अशा प्रकारे गाळ्या पडतो. ह्याला इथं जो खड्डा पडलाय, अशा खड्डा पडला की ॲक्सेल आवाज मारतो. त्यामुळं कधी पण शक्यतो फुल टर्नला वगैरे गाडी व्यवस्थित जर चालवली तर अशा गाळ्या पडत नाही. एक 2-2.5 लाखानंतर असे काम निघतं. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला लाईक करा, फॉलो करा.